मित्रहो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसं तसं वेगवेगळ्या गोष्टी आणि घडामोडी घडू लागल्या. शरद पवारांचा ओबीसी विरोधातला चेहरा देखील उघड पडू लागला आहे आणि जातीचं राजकारण करत कशा स्वरूपामध्ये महाराष्ट्रात दुफळी माजवता येईल यासाठीचे प्रयत्न देखील समोर येऊ लागले. मंडळी, भारतीय जनता पक्षाला झटका बसतो आहे अशा अर्थाच्या बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून, न्यूज चॅनल्स मधून आपण बघतो. खऱ्या अर्थानं त्या झटका असंही म्हणता येऊ शकेल, कारण अनेक नेते भारतीय जनता पक्षाला सोडून शरद पवारांच्या पक्षामध्ये जात आहेत. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील इंदापूरचे, ज्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. अकलूजच्या मोहिते पाटलांचा पूर्णच्या पूर्ण परिवार, अजूनही तांत्रिकदृष्ट्या रणजितसिंह मोहिते पाटील भाजपामध्ये आहेत, पण बाकी पूर्ण परिवार त्यांचा जातोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. त्यांनी प्रवेश केलेला आहे परत एकदा. त्यानंतर वळसे पाटील सुद्धा राष्ट्रवादी तुतारी हाती घेणार अशा स्वरूपाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. अनेकांनी तुतारी हाती घेतल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मला प्रश्न असा पडतो, एक विशिष्ट वर्गाची नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे आणि शरद पवार सुद्धा या नेते मंडळीचं कौतुक करण्यात मग्न आहेत. अगदी अजित पवारांच्या विरोधात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून काही फारसं बोललं जात नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि राष्ट्रवादीचे नेते कोणाला लक्ष करतायत जरा लक्षात येत आहे? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून नेहमीच महाराष्ट्राची विचारधारा शाहू फुले आंबेडकर अशा स्वरूपाची सांगितली जाते. बातम्या नीट तपासल्या तर तुमच्या लक्षात येईल, अजित पवारांच्या सोबत गेलेल्या अनेक नेत्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेसमधून आगपाखड होताना दिसते. कोण कोण आहेत ही नेते? कोकणामधल्या सुनील तटकरेंच्या वरती जास्त लक्ष दिलं जात आहे. म्हणजे तटकरे निवडून येतात कसे असा प्रश्न विचारला जातोय. आम्ही बघूच. तटकरेंच्या लेकीला रोह्यातून पराभूत करू आणि आदिती तटकरेचा पराभव कसाही घडवून आणू हे बोललं जात आहे. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपली संपूर्ण ताकद लावली आहे ती तटकरेंच्या मागे, तटकरेंना पाडण्यासाठी. प्रफुल्ल पटेल पवारांच्या रडारवर आहेत. जरा पटेलांचा विषय बाजूला ठेवू. दुसरे नेते बघा कोण आहेत. शरद पवार सातत्यानं भुजबळांना त्यांची जागा दाखवू असं म्हणतायत. म्हणजे भुजबळांच्या येवल्यात जाऊन पवार सभा घेतात आणि येवल्यात जाऊन छगन भुजबळांना पाडू असं म्हणतात. मराठा आंदोलकांच्या नेत्याकडून सुद्धा तटकरेंचा पराभव कसा होईल याची चर्चा घडवली जाते. भुजबळांचा पराभव कसा होईल याची चर्चा घडवली जाते. म्हणजे केवळ भाजपचा पराभव नाही, तटकरेंचा पराभव कसा होईल, भुजबळांचा पराभव कसा होईल याची चर्चा घडवली जाते. शरद पवार भुजबळांच्या मतदारसंघात जाऊन माफी मागून येतात की मी तुम्हाला असा माणूस दिला. म्हणजे शरद पवार आता हातपाय धुवून काय आंघोळ करून छगन भुजबळांच्या मागे लागलेले आहेत. भुजबळांचा पराभव होईलच असं ते बघतायत. कोकणातला एक नेता सुनील तटकरे, पुन्हा इकडे उत्तर महाराष्ट्रातला एक नेता छगन भुजबळ आणि तिसरा नेता मी तुम्हाला सांगतो मराठवाड्यातला, ते म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी बीड जिल्ह्यामध्ये 2 सभा आजवर घेतल्या. वेगवेगळ्या नेत्यांना प्रवेश दिलाय. त्यांच्याच विरोधात अनेक माणसं उभी करण्याचा प्रयत्न होतोय. चाचपणी चालली आहे. अगदी गुंड प्रतिमा असलेल्या लोकांना प्रवेश देऊन त्यांच्याकरवी काही घटना घडवून आणलेल्या आहेत. म्हणजे धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी आपली कंबर कसलेली आहे. बघा, 3 नावं झाली. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, फुले आंबेडकर म्हणजे ओबीसी, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, या सगळ्या नेत्यांमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांच्या विरोधात पवार काहीच बोलत नाहीत. त्यांना पराभूत करण्याचा चंग बांधत नाहीत. पण तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या पराभवाचा मात्र चंग बांधतात आणि ओबीसीला आपल्या सोबत ठेवल्याचा दावा करतात.
आहे गंमत. ही 3 उदाहरणं आहेत. अजून अशी बरीच नावं सांगता येऊ शकतील. पराभूत झाला पाहिजे, संपला पाहिजे तो ओबीसी, बाकी कोणी नाही. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. एका ज्या बीड जिल्ह्यातल्या धनंजय मुंडेंचा विचार होतो, त्या बीड जिल्ह्यामध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या घरामध्ये कशी फूट पडेल आणि क्षीरसागर कसे पराभूत होतील हे पवारांनी बघितलं. तिथेच पंडितांच्या घरात मात्र नेहमी सौहार्दाची भूमिका ठेवत त्यांच्यातल्या माणसांना सेफ करण्याचा प्रयत्न केला. पवारांची ही भूमिका बघा. मायनॉरिटी, मायक्रो मायनॉरिटीचे नेते कसे पराभूत होतील यासाठी पवारांचं केलेलं राजकारण आता लक्षात येऊ लागलंय. ओबीसी तितका पाडावा, ओबीसी तितका गाडावा, हेच धोरण पवारांचं आहे. कारण मराठा नेत्यांना बाजूला ठेवत पवार ओबीसी नेत्यांच्या पराभवाची सगळी गणितं आखताना तुम्हाला दिसत आहेत. फक्त ओबीसी सोबत हे घडतंय का? नाही, मुस्लिम नेत्यांच्या सोबत सुद्धा हे घडतंय. म्हणजे मला या सगळ्या मुस्लिमांना सांगणं आहे, आजपर्यंत मुस्लिमांचा वापर कडीपत्त्यासारखा राजकारणात झाला आहे. कडीपत्त्यासारखा. म्हणजे मुस्लिम समाजाच्या बाबत माझे काहीही मतभेद असू शकतील, पण मुसलमानांना भाजप, शिवसेना, संघ याची भीती दाखवून त्यांची कामं करण्यासाठी आमच्या मागे उभे राहा असं सांगण्यात आलं आणि मुसलमानांना आपल्या पाठीशी उभं करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा जेव्हा मुस्लिम नेतृत्व उभा राहील तेव्हा तेव्हा त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. म्हणूनच मराठवाड्यामध्ये AIMIM सारखा पक्ष वाढला, मोठा झाला. मुसलमानांना जाणीव होऊ लागली की आपला कडीपत्त्यासारखा वापर होतो आहे. आणि जेव्हा AIMIM वाढू लागला, आपली ताकद कमी होईल असं वाटू लागलं, तेव्हा पुन्हा नव्याने भाजपला रोखण्यासाठी मुसलमानांनी एकत्र आलं पाहिजे अशी साद घालण्यात आली. बघा काय राजकारण खतरनाक असतं. मुस्लिम नेत्यांच्या बाबत पवारांच्या भूमिका काय आहेत? पराभूत कोण झालं पाहिजे? पराभूत झालं पाहिजे. मुस्लिम नेते म्हणल्यावर मुसलमानांच्या जरा मोठं करा ना. नाही, नवाब मलिक कुठे जाणार हे नक्की नाही. ज्या नवाब मलिकांना, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, पवारांनी अनिल देशमुखांच्या एकेका दिवसाचा बदला घेऊ असं सांगितलं होतं, आठवत आहे? अनिल देशमुखांचा हिशोब केला जाईल, अटकेचा हिशोब केला जाईल असं सांगितलं होतं. नवाब मलिकांच्या अटकेचा हिशोब केला जाईल असं म्हणाले का? नाही म्हणाले. कारण नवाब मलिकांचा हिशोब करण्यात पवारांना इंटरेस्ट नाही. नवाब मलिक पवारांच्यासाठी कडीपत्ता आहे, वापरायचं, टाकून द्यायचं. या नवाब मलिकांच्या वरती कारवाई व्हावी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या अजित पवारांना भेटल्यावर. आता का मलिकांच्या वरती कारवाई होत नाही, करा ना कारवाई असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पवार पेटून उठलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या 5-7 मोठ्या नेत्यांच्या पराभवाचं काम पवार करतायत आणि ते सगळे नॉन मराठा आहेत, ओबीसी किंवा मुसलमान आहेत, हे लक्षात घ्या. म्हणूनच मी म्हणतोय पवारांचा ओबीसी विरोधी चेहरा खऱ्या अर्थानं उघड होतोय. सहमत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.